विठ्ठला आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे। एरती माईके दुःखाची जणिते, नाही अदियंती अवसान। अविनाश करी आपुली आईसे, लावी म्हणा पिसे गोविंदाचे। एरती माईके दुःखाची जणिते, नाही अदियंती अवसान। तुका म्हणे एका मरणेची सरे, तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे। एरती माईके दुःखाची जणिते, नाही अदियंती अवसान। पांडुरंगा करू, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन। पांडुरंगा करू, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन। पांडुरंगा करू, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन। दुसरे चरण संतांची, दुसरे चरण संतांची, त्यांच्या कृपादाने, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार। दुसरे चरण संतांची, दुसरे चरण संतांची, त्यांच्या कृपादाने, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार। त्यांच्या कृपादाने, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार। पांडुरंगा प्रथम नमन, दुसरे चरण संतांची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार। बाबाजी पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार। बाबाजी गुरुदास तुकाराम, दास तुकाराम। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची, भजे ब्रजैकमण्डनं समस्त पापखण्डनं, स्वभक्त चित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनं। सुपिच्छगुच्छ हस्तकं सुनादवेणुहस्तकं, अनङ्गरङ्गसागरं नमामि कृष्णनागरम्। देयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं, तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यं। भृत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपोतं, वंदे महापुरुषुते चरणारविंदम। जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारून आता मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी। वारकरी संतांच्या
मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या विठ्ठल विठ्ठल आपुला तो एक देव करून घ्यावा तिने विनजीवा सुखनो हे एरती माई के दुःखाची जणिते नाही अदियंती अवसान। प्रस्तुत प्राप्तस्थळी भगवत सेवेकरिता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू संत सम्राट महाराष्ट्रभूषण पंचावतारी संत वैराग्याचे महामेरू वैष्णव वरिष्ठ वेदनिष्ठ जगत उद्धारक जगद्गुरु श्री तुकोबाराया यांचा 4 चरणाचा सर्वतोपरिचित असणारा उपदेशपर या प्रकरणातील अभंग आपल्या सेवेसाठी निवडलेला आहे। अभंगावर चिंतन करण्यापूर्वी अल्पहासा परिहार द्यायचा तो असा की आज या ठिकाणी आपल्या लाडोळ या गावामध्ये परात्पर परमात्मा परमेश्वर परमपुरुष परमाराध्य भक्तवांछा कल्पतरू भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने सर्व उत्साही कार्यकर्त्यांच्या सत्प्रयासातून सर्व ग्रामस्थ मंडळी सर्व तरुण मंडळीच्या सहकार्यातून साकार होणारा आणि 14 वर्षाची परंपरा लाभलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह सोहळा गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने भगवान श्री नरसिंह स्वामी भगवान दत्तात्रयांच्या कृपेने चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह सोहळा आणि त्या सप्ताहातील आजची 6व्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे। या कार्यक्रमासाठी ज्यांचं मार्गदर्शन आहे ते सर्वच ग्रामस्थ मंडळी तरुण मंडळी पण विशेषत्वाने आपल्या गावातील श्री दत्ता महाराज गुंड आणि त्याचप्रमाणे माझ्याशी ज्यांनी व्यक्तिशः संपर्क केला असे आदरणीय श्री शशिकांत महाराज गुंड आदी करून ही सर्व मंडळी सप्ताह कमिटीचे सर्व कार्यकर्ते सर्व परिचित अपरिचित आणि सुपरिचित आयोजक नियोजक आणि संयोजक तसं इथे सगळे अपरिचितच आहेत सुपरिचित एकच व्यक्ती आहे वैष्णवी। तर आपल्या या सप्ताहामध्ये अतिशय निवडून काढावेत असे सुंदर गायक वादक सर्व महाराज मंडळी आणि विशेष म्हणजे प्रसन्न मुखाने प्रसन्न वदनाने आपण सर्वांनी माझं स्वागत केलं त्याबद्दल अंतःकरणापासून धन्यवाद। आपल्या सप्ताहामध्ये पोषक असं म्हणजे आम्हाला काय येतं ते दाखवण्यापेक्षा महाराजांना काय अपेक्षित आहे ते देण्याची तळमळीने आपली भावना आपल्या मुखमंडलावरून दिसून येते। त्यामध्ये सुंदर असं गायन आणि महाराष्ट्रामध्ये महिलांमध्ये मुलींमध्ये एक नवोदित व्यक्तिमत्व म्हणून एक चांगल्या जाणकार मुरलेल्या गायकाप्रमाणे गाणारी आणि कुठेही स्वर न जाऊ देता अतिशय ज्याला म्हणतो आपण की साधना केल्याशिवाय ते सहज शक्य होत नाही असा दर्जेदार पहाडी आवाज आमच्या वैष्णवीताईचा आहे। तर हरिभक्तीपरायण वैष्णवीताई करांडे यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा। त्यांच्याच बरोबरीने आता सुंदर अशी ठाईची पहिली चाल ज्यांनी गायली ते आमचे बंधू परिचय माझा नाही पण खूप गोड चाल गायली आपण हरिभक्तीपरायण आकाश महाराज यांच्यासाठी पण टाळी वाजवा। आणि यांच्या प्रथम चालीला नवे नवे पूर्णच कीर्तनाला म्हणजे महाराज जरी नवीन असले तर कीर्तन पाडायचं की उठवायचं हे यांच्या हातात असतं। एक लक्षात घ्या वक्ता तुम्ही किती पट्टीचा बोलवा पट्टीचा म्हणजे कळतो ना माझी भाषा कळते ना तुम्हाला हां मी नाशिक जिल्ह्यातली पश्चिम महाराष्ट्रातली आहे म्हणून थोडासा वेळ लागेल जरा कनेक्ट व्हायला। पण बऱ्याच वेळा काय होतं की काही ठिकाणी गाणारे चांगले असतात तर साऊंड सिस्टीम चांगली नसते काही ठिकाणी साऊंड चांगला असतो तर गाणारेच धड नसतात। ते म्हणतात ना गायकांवर आणि वादकांवर आणि कीर्तनकारावर आणि साऊंडवर कीर्तन अवलंबून असतं। कीर्तनकार किती पट्टीचा असू द्या पण जर चांगली साथ मिळाली नाही तो बिचारा कोणत्या पट्टीत फिट होतो हे सुद्धा कळत नाही त्याची स्वतःचीच पट्टी बदलते एवढी कठीण परिस्थिती उद्भवते। पण प्रथम चालीला तेवढंच एकदम ज्याला आपण म्हणतो ना की तोला मोलाची म्हणजे समतोल साधत एकमेकाशी स्पर्धा नाही वादक दोन्ही उत्तम प्रतीचे आहेत पण स्पर्धा नाही एकमेकाचं कौतुक एकमेकाच्या मुखमंडलावर दिसून येतं असे असणारे आमचे दोन्ही बंधू हरिभक्तीपरायण श्री अमर महाराज आणि हरिभक्तीपरायण आदरणीय नावाप्रमाणेच ताकदीने आपला पखवाज सुद्धा आहे तर जांबुवंत महाराज तुळजापूरकर बरोबर ना तर त्यांनाही अंतःकरणापासून धन्यवाद। आणि सर्व बाळगोपाळ या ठिकाणी आपल्या हरिभक्तीपरायण बरोबर ना आदरणीय केदार महाराज शिंदे
सौंदर्य, तर यांची नवनाथ वारकरी शिक्षण संस्था आहे आणि त्या सर्व बालवारकऱ्यांसाठी जोरदार टाळी वाजवा. तर सर्व परिचित असलेले, अपरिचित असलेले आणि परिसरातून पंचक्रोशीतून आलेले सर्व वारकरी वैष्णव, सर्व माझ्या माता भगिनी, चोपदार, विनेकरी, सर्वच. चुकून कोणाचं नाव राहिलं असेल तर क्षमा असावी. मी नवीन आहे तुमच्या परिसरामध्ये, यापूर्वी आले होते पण त्याला बरेच वर्ष झाले. तडवळ्याला कीर्तन होतं पण मला आता आठवत नाही 2008मध्ये आली होती की 7मध्ये आली होती. तर बऱ्याच वर्षापूर्वी एकदा येणं झालं होतं. त्यानंतर गावांची नावं आठवत नाहीत. आता आमचं कामच हे आहे, लोक आम्हाला तोंडावर म्हणतात काय इसगाव तिसगाव आणि भिकाऱ्याला. आम्हाला लोक म्हणतातच, ताई तुमचं काय हो, पोलिसाला हप्ता महाराज लोकांना सप्ता काही कमीच नाही. एवढ्यावर बस बोलून शांत बसत नाही, अजून म्हणतात उभा गंध चूल बंद. विठ्ठल असो. संकल्पित वेळेत मला सेवा पूर्ण करायची आहे. 6वा दिवस आहे सप्ताहाचा. खूप सुंदर सूत्रबद्ध पद्धतीने आपण नियोजन केलेलं आहे. जाणकार आहात सर्वजण. अभंग परिचयाचा आहे. नेहमी आपण याच्यावर कीर्तन ऐकत असतो. प्रत्येकाची शैली, प्रत्येकाची पद्धत, प्रत्येकाची बैठक वेगळी असते. अभंगाची मांडणी प्रत्येक वक्ता आपापल्या अभ्यासाने आणि आपापल्या पद्धतीने मांडत असतो. उपदेशपर प्रकरणातला अभंग आहे. जगद्गुरु श्री तुकोबाराया मृत्यूलोकामध्ये आल्यानंतर यच्चावत जीवाला उपदेश करतात. प्रश्न असा उद्भवतो, प्रश्न असा निर्माण होतो की तुकोबाराय फक्त जीवालाच उपदेश का करतात, पशुपक्ष्यांना उपदेश का नाही करत. त्याचं कारण असं आहे मायबापांनो, भगवंताने तुम्हा आम्हाला कर्तृत्व दिलं आणि कर्तृत्वासोबत भोक्तृत्व सुद्धा दिलं. याचा अर्थ असा, आपण कर्मही करतो आणि केलेल्या कर्माची फळेही भोगतो. पशुपक्ष्यांकडे पाहावं तर तिथे फक्त भोक्तृत्व दिसून येतं, कर्तृत्व तिथे नाही. कर्म ते करू शकत नाही. त्याचं कारण पशुकाय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती, ते जीव जंतुसी केवी कळे. म्हणजे भोक्तृत्व भोगभूमी आहे ती, कर्मभूमी नाही. संतांकडे पाहावं तर संतांना फक्त कर्म करावं लागतं, कर्तृत्व आहे तिथे भोक्तृत्व नाही. आता काही लोक म्हणतात की ताई संतांचा देवाजवळ वशिला आहे आणि ज्याचा आहे वशिला तो जाईन काशीला, ज्याचा नाही वशिला तो जाईन फाशीला. बरोबर ना? तुम्ही जरा होकारार्थी नकारार्थी मान हलवा. कीर्तनामध्ये महाराजांसमोर बसल्यानंतर जरा मान हलवावी, होकारार्थी नकारार्थी. बरेच लोक कीर्तनात बसतात, ऐकताय ना? लोक कीर्तनात बसतात पण कीर्तन त्यांच्यात बसत तुमच्यात बसू द्या. आपल्याला कर्तृत्व आहे, भोक्तृत्व आहे, पण संतांना फक्त कर्तृत्व. त्याचं कारण असं आहे, सकळ कर्मी ती झाली ब्रह्मार्पण, सकळ कर्मी ती झाली ब्रह्मार्पण, जननो हे अवघा जनार्दन, जननो हे अवघा जनार्दन, ऐसे ऐकता निवती साधू जन, ऐसे ऐकता निवती साधू जन, एका जनार्दनी बांधिली निज गुण झाली, संध्या संदेह माझा गेला, राम हृदयी प्रगटला, झाला संदेह माझा गेला, आत्माराम हृदयी प्रगटला. सकळ कर्मेती झाली ब्रह्मार्पण, जननो हे अवघा जनार्दन. संत महात्मे केलेलं कर्म देवाला अर्पण करतात, म्हणून संतांना कर्म भोगावं लागत नाही. ईश्वरार्पण बुद्धीने कर्म करतात. त्वदीयम वस्तु गोविंद तुभ्यमेव समर्पयेत. याचा अर्थ असा, मेरा मुझ में कुछ नहीं, जो कछु है सो तोर, तेरा तुझको सौंपता क्या लागत है मोर. सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय, उमापति महादेव की जय, बोलो रे भाई सब संतन की जय. वा, ह्यांना बुलेट ट्रेन म्हणायला काय हरकत नाही, कारण तेवढा बरेच लोक गातात, गाताना सुद्धा तोल जातो आणि वाजवताना सुद्धा तोल जातो.
पण तोल जाऊ न देता या गोष्टी सांभाळाव्या लागतात. तर मेरा मुझ में कुछ नहीं जो कछु है सो तोर और तेरा तुझको सौंपता क्या लागत है मोर. देवा माझं काही नाही, सगळं काही तुझं. संत दादू दयाल म्हणतात तन भी तेरा मन भी तेरा तेरा सब कुछ प्राण सब कुछ तेरा तू ही मेरा यही दादू का ज्ञान. संत दादू दयाल सुद्धा हेच म्हणतात. देवा सगळं काही तुझं आहे. कर्म करत असताना ईश्वरार्पण बुद्धी त्या ठिकाणी सक्रिय असते आणि म्हणून संतांना केलेलं कर्म भोगावं लागत नाही. माझ्या मुद्द्याकडे लक्ष द्या. संतांच्या बाबतीत कर्तृत्व आहे, भोक्तृत्व नाही. आपल्याला कर्तृत्व आहे, भोक्तृत्व आहे. पशुपक्ष्यांना भोक्तृत्व आहे, कर्तृत्व नाही. आणि पशुपक्ष्यांकडे पाहावं तर तिथे भोगभूमीच आहे. देवाकडे पाहावं तर कर्तृत्वही नाही, भोक्तृत्वही नाही. आता काही सुज्ञ साधक म्हणतील देव कर्म करत नाही, केलेल्या कर्माची फळे भोगत नाही, हे तुम्ही म्हणताय. मग माऊलींनी जे वर्णन केलंय भिल्ले वेंदिले शारंगधर झाला पुरंदर सहस्त्र नयन, मग ते कुठे लावायचं ताई? एक लक्षात घ्या. देव कर्मही करतो आणि केलेल्या कर्माची फळेही भोगतो, हेही खरं. आणि देव कर्म करत नाही, केलेल्या कर्माची फळही भोगत नाही, हेही खरं. तुम्ही म्हणाल कसं? कीर्तन कळतंय ना माझं? माझ्याकडून काही सासू सुनेच्या गप्पांची अपेक्षा करू? वा, खूप चांगली माणसं आहात आपण. कारण कीर्तन त्याच्यासाठी नाही, म्हणून म्हणते होकारार्थी नकारार्थी मान हलवा. मी नेहमी सांगत असते की श्रोता जब जागता है, श्रोता जब जागता है तो वक्ता बढ़िया कथा कहता है, और श्रोता जब सो जाता है ना तो ये वक्ता कुछ भी बकता है. मी काही बकू नये बोलू नये असं तुम्हाला वाटतं ना? ओ लाडोळ्याच्या बाया, बरोबर ना? थोडं नकारार्थी होकारार्थी मान हलवा. काय असतं माहिती आहे का? वक्त्याचा आणि श्रोत्याचा दृष्टी संपर्क आणि प्लस होकारार्थी नकारार्थी मान हलवून प्रतिसाद देणं, याच्यावरून वक्त्याचा उत्साह सुद्धा वाढत असतो. एका गावाला असंच कीर्तन चालू होतं बरं का बाबा. जवळच वारकरी बाबा बसले होते. ते म्हटले ताई तुम्हाला काही कळतंय का? म्हटलं का हो, काय चुकलं माझं? म्हणे तुम्हाला संप्रदायाची जी कीर्तन परंपरा आहे त्याचं काही भान आहे का? म्हटलं काही चुकलं का माझं? काही अशुद्ध वाक्य बोलली, ओवी चुकली, काय चुकलं नेमकं? म्हणे कळतं का तुम्हाला? सारखा आम्हाला म्हणता मान हलवा मान हलवा. तुम्हाला कळतं का साधकाची दशा उदास असावी? म्हटलं माहिती आहे मला, मान्य आहे साधकाची दशा उदास असावी, पण तोंडावर 12 वाजलेले नसावेत. उदासीनता वेगळी आहे हो. आपण काही स्थितप्रज्ञ नाहीत ना? आपण स्थितप्रज्ञ आहोत का? बरं, स्थितप्रज्ञ म्हणजे नेमकं काय एवढं तरी माहिती आहे का? माहीत नाही, खुशाल माना हलवतात. माहीत असेल तर मान हलवा. श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवंताला प्रश्न विचारलाय अर्जुनाने. स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव स्थितधि किम प्रभाषेत किमासित ब्रजेत किम. स्थित प्रज्ञ कैसे बैठता है, कैसे चलता है, कैसे उठता है, कैसे क्या करता है? मग तिथे सांगितलं प्रजाहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मन्येवात्मनः तुष्ट स्थित प्रज्ञस्तदोच्यते दुःखेषु नुद्विग्नमना सुखेषु विगतस्पृहा वीतराग भयक्रोधः स्थितधीर मुनिरुच्यते. वाचली का गीता? गीता वाचता का? कोणी वाचत नाही. गीता नाही, ज्ञानेश्वरी नाही, काही हरकत नाही. ज्ञानेश्वरी वाचत नाही, ज्ञानेश्वरीला ऐका तरी. विठ्ठल विठ्ठल मला सांगायचं काय माय बापांनो, एक लक्षात घ्या. परमात्मा कर्म करतो, पण कशासाठी? लोकसंग्रह मेवापी सपश्यन करुतुमर्हसी. वास्तविक पाहता देवाला कर्म करण्याची आवश्यकता नाही, पण अवतारांना किंवा संतांना जेव्हा जगासमोर आदर्श प्रस्तुत करायचे असतात तेव्हा इच्छा नसूनही त्यांना कर्म करावं लागतं. फक्त का? एथ वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती तेची एर अनुष्ठिती सामान्य सकळ यद्यदाचरती श्रेष्ठस तत्तदेवे तरो जनः सयत प्रमाणम कुरुते लोकस्तद अनुवर्तते. म्हणून तसं कर्म करावं लागतं, कारण विश्व हे कर्म प्रधान आहे. तुलसीदासजी रामायणामध्ये वर्णन करतात. कर्म प्रधान ईश्वराची राखा जो जस कराई सो तस फल शाखा. राम सिया राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम.
कृत कर्म भोग समुभ्राता मंगल भवन अमंगल हारी द्रवहु सुदशरथ अजीर विहारी मंगल भवन अमंगल हारी उमा सहित जय जपत पुरारी राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम जय राम। विश्व कसा आहे कर्म प्रधान विश्व रचिराखा आणि पुढे काय जो जस करई सो तस फल चाखा जो जैसा करेगा वो वैसा भरेगा। आपण उगीच दुसऱ्याला म्हणतो बुरी नजर वाले तेरा मुंह काला म्हणतो की नाही हाँ एक लक्षात घ्या ना किसी की नजर बुरी और ना किसी का मुंह काला होगा वही जो चाहेगा ऊपर वाला। लोक उगीच कर्म चांगलं करा फक्त लोक एवढे चॅप्टर आहेत मंदिरात जातात देवाला म्हणतात हे प्रभु आप सबका भला करे ऐका बरं लक्षपूर्वक काय म्हणतात आप हे प्रभु आप सबका भला करे लेकिन शुरुआत मुझसे करे हा एवढे स्वार्थी आहेत लोक अपना काम बनता तो फिर गड्ढे में जाए जनता एवढी परिस्थिती कठीण आहे म्हणून मायबापांनो कर्म चांगलं करा कारण कर्तृत्वाचा जो काही भाग आहे किंवा तो ज्ञानावर आधारित आहे आणि ते ज्ञान भगवंताने फक्त जीवालाच दिलेलं आहे। फार मी विस्तार त्याचा करत नाही त्याच्याशी फार आपला काही संबंध नाही। मला सांगायचं काय की आहार निद्रा भय मैथुन सर्व योनीसी समसमान परी मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण सर्वता आहार निद्रा भय आणि मैथुन या चारही बाबतीत तुलनात्मक दृष्ट्या विचार केला तर पशु पक्ष्यांमध्ये आणि मानवामध्ये फारसा फरक दिसून येत नाही। आहार त्यांना आपल्याला निद्रा त्यांना निद्रा म्हणजे झोप भय त्यांना आहे आपल्याला भय आहे दगड मारलं की कुत्र घाबरतं माणसाला सुद्धा भीती वाटते सगळ्या बाबतीत साम्य आहे। एकच गोष्ट अशी आहे जी भगवंताने जीवाला दिली पण पशु पक्ष्यांना दिली नाही ते म्हणजे ज्ञान आणि ते ज्ञान जीवामध्ये असल्या कारणाने जेव्हा जगद्गुरु श्री तुकोबाराया इथे आले आम्ही वैकुंठवासी कधी प्रश्न पडला का तुम्हाला की आम्ही वैकुंठवासी फक्त तुकाराम महाराजच म्हणू शकतात आपण नाही म्हणू शकत का नाही म्हणू शकत आपण पण वारकरी आहोत ना पण का नाही म्हणू शकत आम्ही वैकुंठवासी आम्ही कैलासवासी आम्ही स्वर्गवासी आम्ही लाडोळेवासी एवढंच म्हणू शकतो का त्याचं कारण आहे येण्या जाण्यामध्ये आपण स्वतंत्र नाही परतंत्र आहोत। संत स्वतंत्र आहेत उजळा वया आलो वाटा खरा खोटा निवाडा जाताना सुद्धा आपुल्या माहेरा जाईना मी आता आपुल्या माहेरा जाईना मी आता आपुल्या माहेरा जाईना मी आता आपुल्या माहेरा निरोपया संता हाती आला निरोपया संता हाती आला सुख दुःख माझे आई गेली गाणी सुख दुःख माझे आई गेली गाणी निरोपया संता हाती आला निरोपया संता हाती आला सुख दुःख माझे आई गेली गाणी सुख दुःख माझे आई आपुल्या माहेरा जाईना मी आता निरोपया संता हाती आला निरोपया संता हाती आला सुख दुःख माझे आई केले गाणी सुख दुःख माझे आई केले आपुल्या माहेरा आले तेव्हा स्वइच्छेने जाताना सुद्धा स्वइच्छेने मग जेव्हा जगद्गुरु श्री तुकोबाराया या मृत्यू लोकामध्ये आले तेव्हा तुकोबारायांची दृष्टी या सृष्टीकडे गेली आणि सृष्टीकडे पाहिल्यानंतर काय दिसून आलं जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे
बाबा सुखिया कोई नहीं रे, जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे। राजा दुखिया परजा दुखिया दुखिया जग मेरा जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे। राजा दुखिया प्रजा दुखिया दुखिया प्रजा दुखिया दुखिया प्रजा जो देखे सो दुखिया सुखिया कोई नहीं रे, जो देखे सो दुखिया सुखिया कोई नहीं रे। जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे। हे भजन आपण कधीतरी ऐकलेच असेल. वैष्णव जन तो तेने कहिए जे पीड पराई जाने रे. आणि याच स्वरातला अजून एक आहे. डिमिक डिमिक डमरू करवाजे प्रेम मगन नाचे भोला भोला. अजून स्पीड मध्ये. डिमिक डिमिक डमरू करवाजे प्रेम मगन नाचे भोला भोला. असो बरंचसं काही सांगण्यासारखं आहे पण फार विस्तार न करता. जो देखे सो दुखिया. या जगामध्ये ज्याला पाहावं तो कसा आहे. लाडोळ्याची माणसं झोपली नाहीत ना. हा झोपू नका, समाधीमध्ये जाऊ नका. समाधी माहिती आहे ना, कीर्तनातली समाधी म्हणजे होय पाठीमागचे पुरुष मंडळी. कीर्तनातली समाधी म्हणजे काय हो, झोप. म्हणून म्हटलं समाधीमध्ये जाऊ नका. या जगामध्ये मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत प्रत्येकाकडे आपण बारकाईने पाहिलं, सूक्ष्म त्याचा विचार केला तर जो देखे सो दुखिया. प्रत्येक जीव हा दुःखी आहे आणि अपेक्षा करतोय सुखाची, पण हवं ते सुख मिळत नाही आणि दुःख हे भेट दिल्याशिवाय राहत नाही. रात्रंदिवस खटाटोप कशासाठी चाललाय, सुखासाठी, सुख मिळावं. पण मानवी जीवन असं आहे की ज्याचा कंटाळा त्याचाच वानोळा. दुःखाचा कंटाळा सर्वांना आहे की नाही. बरं मला सांगा, आपण भगवंताची भक्ती करतो, वारी करतो, तीर्थयात्रा करतो, सगळ्या गोष्टी करतो, उपवास व्रत वैकल्य अनुष्ठान कशासाठी करतो, सुख मिळावं. मज लागी दुःख भावे ऐसे कोणी भावे ना जीवे, न वांछिता दुःख पावे येणे न संभवे स्वतंत्रता. देवाकडे कोणी दुःखाची मागणी करतं का. बरं मला सांगा, आपण दवाखान्यामध्ये डॉक्टर साहेबांकडे जातो, इथे कोणी डॉक्टर साहेब असतील तर कृपा करून गैरसमज करून घेऊ नका. उदाहरण म्हणून सांगते, नाहीतर त्यांचं अंतकरण दुखावलं जाईल आणि त्यांना वाटेल आमच्यावरच टीका केली की काय, म्हणून अगोदरच माफी मागितलेली बरी. अहो डॉक्टर सुद्धा किती उच्च शिक्षित माणूस असू द्या, कितीही शिकलेला सवरलेला माणूस असू द्या, कितीही उच्च विद्या विभूषित असला, तो जेव्हा दवाखान्यामध्ये जातो, डॉक्टर जेव्हा दवाखान्यामध्ये जातात, दवाखान्याची साफसफाई जेव्हा त्यानंतर आता ती रुग्णसेवा करतात, ते काय देवाला म्हणत नाही, पण कुठे ना कुठे थोडं तरी मनात येतच असेल ना की देवा लोक आजारी पडू दे आणि दवाखाना चालू दे. येत असेल की नाही. मी माफी मागून बोलते बरं, गैरसमज नसावा. हे एक उदाहरण दिलं मी पटवून देण्यासाठी. प्रत्येकाची हीच भावना आहे. आता क्षमा मागून बोलते, लहान तोंडी मोठा घास. किती नाही म्हटलं तर पुढच्या वर्षाची माझी तारीख फिक्स व्हावी असं कीर्तन करायला वाटत नाही का हो? मी सोडू ना. पुढच्या वर्षी मला लाडोळेवासी बोलवतील नाही बोलवतील मला माहीत नाही. आणि असं पण साधूने कसं असावं, साधकाने कसं असावं. बस्ती बस्ती पर्वत पर्वत गाता जाए बंजारा, लेकर दिल का एक तारा, चलता साधू बहता पानी, बुलाओ अच्छी बातें ना बुलाओ कोई बात नहीं,
ते म्हणतात ना, आओ तो वेलकम और जाओ तो भीड कम. उलट तुका म्हणे आम्हा एकांताचा वास. पण ते आता झालंय काय माहितीये का, आता आम्ही म्हणतो आम्ही नामाचे धारक नेनो प्रकार अनेक, पण आता नामधारकच मोबाईल धारक झालेत. त्याच्यामुळे एकांतात सुद्धा आता लोकांत तयार केला जातो. एक लक्षात घ्या, ज्याला भजन करायचंय ना त्याला तुम्ही भर चौकात बसवा, तो भर चौकात सुद्धा एकांत तयार करतो. आणि ज्याला भजनच करायचं नाही ना त्याला तुम्ही एकांतात बसवा, तो एकांतात लोकांत तयार करतो. ही गोष्ट खरी आहे. तुम्ही म्हणाल कसा होताय एकांतामध्ये लोकांत कसा, लोकांचा पत्ता नाही, महात्मा एकटे बसलेत, महाराज एकटे खोलीत बसलेत. अरे लोकांत म्हणजे फेसबुक व्हॉट्सॲप, हा लोकांत नाही तर काय. क्षमा मागून बोलते पण ही वास्तविकता आहे. ते साधक जीवनासाठी आहे. मला सांगायचं काय, प्रत्येकाला कर्म करत असताना त्याच्या पाठीमागे सुखाची अपेक्षा आहे. कारण जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी, म्हणा तू सत्य शोधून पाहे. प्रत्येकाला सुख पाहिजे. दीन कहे धनवान सुखी, धनवान कहे सुख राजा को भारी. राजा कहे महाराजा सुखी, महाराजा कहे सुख इंद्र को भारी. इंद्र कहे ब्रह्मा सुखी और ब्रह्मा कहे सुख विष्णु को भारी. तुलसीदास विचार करे, तुलसीदास विचार करे, हरि भक्ति बिना सब जीव दुखारी. दिन कहे धनवान सुखी, धनवान कहे सुख राजा को भारी. दिन कहे धनवान सुखी, धनवान कहे सुख राजा को भारी. दीन कहे धनवान सुखी, धनवान कहे सुख राजा को भारी. जो दीन आहे, गरीब आहे, त्याला जर विचारलं का रे बाबा तू सुखी आहेस का, तो काय म्हणतो मी सुखी नाही, हा बंगल्यात राहतो तो माणूस सुखी आहे. दीन कहे धनवान सुखी, धनवान कहे सुख राजा को भारी. राजा कहे महाराजा सुखी, महाराजा कहे सुख इंद्र को भारी. इंद्र कहे ब्रह्मा सुखी, ब्रह्मा कहे सुख विष्णु को भारी. तुलसीदास विचार करी, हरि भक्ती बिना सब जीव दुखारी. म्हणून तर श्रीमद भागवतामध्ये फार सुंदर वर्णन केलेलं आहे. या जगामध्ये सुखी कोण, न चेंद्रस्य सुखम किंचित्, न चेंद्रस्य सुखम किंचित्, न चेंद्रस्य सुखम किंचित्, न सुखम चक्रवर्तिना, न सुखम चक्रवर्तिना. सुखमस्ति विरक्तस्य मुनेरेकान्त जीविना, मुनेरेकान्त जीविना. श्रीकृष्ण शरणं मम. न चेन्द्रस्य सुखम किंचिन्न सुखम चक्रवर्तिनः. सुखमस्ति विरक्तस्य मुनेरेकांत जीविना. जो एकांत सेवी महात्मा आहे तो सुखी, बाकी सगळे दुःखी. जिला 5 मुलं होते ती पण दुःखी, जिला 4 होते ती पण दुःखी, जिला 3च होते ती पण दुःखी, जिला 2च होते ती पण दुःखी, आणि जिचं एकटं कोंबडन सदा लंगड ती पण दुःखी. विठ्ठल विठ्ठल जिचे 5 पांडव होते ती दुःखी नव्हती का. माता कुंती, राजमाता कुंती पांडवांची आई. जिला 4च होते राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न, त्या माता कौशल्या सुमित्रा कैकेयी, त्यांच्याही वाट्याला दुःख आलं. ज्यांना 3च होते रावण कुंभकर्ण आणि बिभीषण, आईचं नाव काय, कैकसी. बरोबर आहे मावशी. जिला 2च होते ती पण दुःखी, कृष्ण आणि बलराम. आता 6 मुलं कंसाने मारले पण शिल्लक 2च राहिली की नाही. मग जिला 2च होते ती पण दुःखी, जिला एकटा होता ती पण दुःखी. कोणाला एकटा होता, श्रीमद भागवतामध्ये महात्मा अंग यांचा पुत्र वेन, एकुलता एक, पण अतिशय दुष्ट. मला सांगायचं काय, या जगामध्ये कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास, थोड़े थोड़े सब दुखी, सुखी राम के दास. सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय, उमापति महादेव की जय, बोलो रे भाई सब संतन की जय. मला सांगायचं काय, सगळे दुःखी आहेत. आपण सगळेजण दवाखान्यात जातो, सगळ्यांचं दुःख सारखं आहे का दुखणं.
कुणाचं पोट दुखतं, कुणाची पाठ दुखते, कुणाचं कंबर दुखतं, कुणाचे गुडघे दुखतात, कुणाला चिकनगुनिया झालेला आहे. म्हणजे प्रत्येकाचं दुखणं जसं वेगळं तसं या जगातामध्ये प्रत्येकाचं दुःख वेगळं. आणि असे दुःखी झालेले जीव सुखाचा राजमार्ग विचारण्यासाठी जगद्गुरु तुकोबारायांच्या सानिध्यात आले. लक्षात घ्या, या जगामध्ये माता कुंती सुटली तर या ब्रह्मदेवाच्या सृष्टीमध्ये दुःखाची मागणी देवाकडे कोणी केली नाही, सर्वांनी सुखाची मागणी केली. कारण सगळे दुःखी आहेत, सर्व सुखाची या आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. आपले यत्न हे मुक्तीसाठी मोक्षासाठी कधीच नसतात. आपले यत्न मुक्तीसाठी नाही, नुक्तीसाठी असतात. खरं आहे ना? माझी भाषा कळते ना तुम्हाला? मला थोडं असं वाटते की मला काही बोलता येत नाही का तुम्हालाच कळत नाही? हा, आता हिंदी बोलण्याचं कारण असं आहे मावशी, तुमचं बरोबर आहे, समजू शकते. निरक्षर महिला किंवा ज्यांचं शिक्षण नाही झालेलं त्यांना कळत नाही. पण आता सांगू का, सिरियलमुळे टी व्हीमुळे सगळं कळायला लागलंय. आता अडाणी बाया सुद्धा म्हणतात मी इतका बेस्ट स्वयंपाक करते. आता बेस्ट हिला कोणी सांगितलं बरं? तुमचं बरोबर आहे. पण माझं श्रीमद भागवताचं रामचरितमानस, लघु सिद्धांत कौमुदी, भक्तमाल आदी करून सर्व ग्रंथांचं अध्ययन मी वृंदावनामध्ये केलेलं आहे, म्हणून मी हिंदी बोलते. बाकी दुसरं काहीच कारण नाही. कारण ज्या भाषेमध्ये मी शिकली आहे माझ्या तोंडाला स्वाभाविक ते वळण लागलेलं आहे. बरं, मी माझं कौतुक नाही सांगत. मी हिंदी बोलताना माझा टोन तुम्हाला मराठी वाटतो की हिंदी वाटतो? म्हणजे मला चांगलं वाटावं म्हणून नका म्हणू, हा, बिलकुल नाही. हा, कारण आपण पण मराठी बोलतो. आपली मराठी कशी दादा? भागते भागते गयान धपकन पड्या. अशी हिंदी ऐकावीशी वाटत नाही ना. हां, जी सहज बोलली जाते. माणसाचं बोलणं कसं असावं? सहज, पाण्यासारखं तरल असावं, तेव्हा ती भाषा पण गोड लागते ना. आता तुमच्याकडची मराठी आल्याबरोबर मी ऐकत होते, कान लावून ऐकत होते. कारण तुमच्याकडची भाषा मराठी जरी असली तरी वेगळी बोलतात, म्हणजे खूप छान वाटते. आता इकडे बीड भागात तुम्ही जाता तिकडे वेगळंच मराठी बोलतात, म्हणजे कसं यो म्हणला त्यो म्हणला. आमच्याकडे कसं माहिती आहे का, इडं बस तिडं बस किंवा इथं बस तिथं बस. आमच्याकडची भाषा वेगळी, तुमच्याकडची भाषा वेगळी, जिल्हा वेगळा, सगळंच बदलतं ना. आता आमच्याकडे माणसं मेल्यावर जाळतात, तुमच्याकडे हा, म्हणजे तुम्ही आहेत बरं कीर्तनात आहेत. प्रयत्न करते कमी हिंदी बोलण्याचा. विठ्ठल विठ्ठल असो. तर मला सांगायचं काय की प्रत्येक जीव हा दुःखी झालेला आहे आणि त्या दुःखी झालेल्या जीवाला सुखाची प्राप्ती व्हावी यासाठी तो प्रयत्नशील आहे. श्रीमद भागवतामध्ये सुद्धा म्हटलेलं, सुखाय कर्माणि करोति लोको न तै सुखं वान्यदुपारमं वा विन्देत भूयस्ततैव दुःखं विन्देत भूयस्ततैव दुःखं यदत्र युक्तं भगवान् वदेन्नः श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे नाथ नारायण वासुदेव सुखाय कर्माणि करोति लोको न तै सुखं वान्यदुपारमं वा विन्देत भूयस्ततैव दुःखं यदत्र युक्तं भगवान् वदेन्नः श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. आता आपल्या महाराष्ट्रामध्ये संगीतबद्ध पद्धतीने श्लोक म्हटले जात नाही. आम्हाला गुरुकुलामध्ये शिकवलेत म्हणून मी म्हणते, सुखाय कर्माणि करोति लोको न तै सुखं वान्यदुपारमं वा विन्देत भूयस्ततैव दुःखं यदत्र युक्तं भगवान् वदेन्नः. आजकाल लोकांनी भागवताची अवस्था फारच वाईट करून ठेवली.
कोणी कथा करायला लागले, बरं माझा काही विरोध नाही, बरं मी फार विद्वान आहे असं काही नाही, पण कमीत कमी भागवतामध्ये स्कंद किती, श्लोक किती, संवाद किती, कोण कोणाला काय सांगतंय. बरं संहिता माहीत नाही, संहिता घेतलेली नाही, श्लोकाचं उच्चारण स्पष्ट नाही, त्याच्यामुळे स्वाभाविकच आहे. श्रीमद भागवतातला पहिलाच श्लोक आहे, विप्रैर्भागवती वार्ता गेहे गेहे जने जने कारिता कण लोभेन कथा सारस ततो गतः. जब बिना बुलाए घर घर में जाकर के भागवत कथा का प्रचार और प्रसार होगा तो कथा का सार भी चला जाएगा. ही वास्तविकता आहे. आणि असो हे कलिकालाचं दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय, तो कलिकालाचा परिणाम आहे. त्याच्यावर मला असं वाटतं वक्तव्य करण्याची काही आवश्यकता नाही. विठ्ठल विठ्ठल तर सर्व सुज्ञ साधक ज्यांना सुख अपेक्षित होतं, बरं सुख म्हणजे नेमकं काय, तर आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, या नाम सुख ज्याला म्हटलं जातं, त्या सुखाची प्राप्ती आम्हाला व्हावी या भावनेने काही साधक तुकाराम महाराजांकडे आले आणि तुकोबारायांना सुखाचा राजमार्ग, सुखाचा उपाय विचारला आणि त्याचा उल्लेख तुकोबाराय अभंगाच्या पहिल्याच्या. आपुला तो एका देव करून निघावा, आपुला तो एक 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 देव करून निघावा. तेन बिन शिवा सुख नोहे, तेन बिन शिवा सुख नोहे. ताप धप 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 मग देव भव 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 करता ग, मग 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 रे तरी रे नरने तर रे करता, नरने तर रे करता, नरने तर रे करता करता. हो तेने बिन जीवा सुख नोहे, तेने बिन जीवा सुख नोहे. हो तेने बिन जीवा सुख नोहे, बिन जीवा सुख नोहे. रती माई के दुःखाची जनिती, 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 रती माई के दुःखाची जनती, रती माई के दुःखाची जनती, रती माई के दुःखाची, रती माई के दुःखाची. आपुला तो एक देव करून निघावा, तेने बिन जीवा सुख नोहे, तेने बिन जीवा सुख नोहे. आपुला तो एक देव करून निघावा, तेने बिन जीवा सुख नोहे, तेने बिन जीवा. आपुला तो एक देव करून घ्यावा, तिने विन जीवा सुख नोहे. तुकोबाराय सांगतात सुखाची प्राप्ती व्हावी असं वाटत असेल तर देव आपुलासा करा. आपुला तो एक एक म्हटलेलं आहे बरं. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम आणि कापे काम नाही आता असं म्हटलं जातं. जीवनामध्ये एक संत असावा, एक पंथ असावा, एक ग्रंथ असावा आणि एक संत असावा. पंथ, संत, ग्रंथ आणि कंत. कंत म्हणजे पती. आपला सर्वांचा पती म्हणजे जो विटेवर उभा आहे. एक धरिला चित्ती राई रखुमाईचा पती. तुमचा सुद्धा, तुम्ही दाढी मुछवाले असले म्हणजे पुरुष नाही, तुम्ही पण स्त्रियाच आहात. जगामध्ये पुरुष फक्त परमात्मा आहे. संत मीराबाई जेव्हा वृंदावनामध्ये गेल्या जीव गोस्वामी नावाच्या महात्म्यांना भेटायला, ऐका, जीव गोस्वामी नावाचे एक महात्मा होते त्या काळामध्ये मीराबाईंच्या समकालीन.
तर त्या महात्म्याला भेटण्यासाठी संत मीराबाई जेव्हा गेल्या, दर्शनासाठी गेल्या, त्यांचा नियम होता ते स्त्रीचं मुख कधी पाहत नव्हते. त्यांनी सांगितलं, किती नाही म्हटलं तरी टाळताच येत नाही मला हिंदी. तर ते म्हटले कि हमारा नियम है कि हम स्त्रियों का मुख नहीं देखते. तो शिष्य ने कहा, महाराज जी आपका नियम तो है, लेकिन बाहर जो खड़ी है वो मीराबाई सा है, और जो बाई सा आई है वो बहुत बड़ी राजघराणे की है और बहुत बड़ी संत भी है, भक्त भी है. आता मीराबाई साचं नाव ऐकून होते ते म्हणले, फिर भी हमारा नियम है, भक्त हो चाहे सांसारिक स्त्री हो, हम किसी का मुंह नहीं देखते. और जैसी शिष्य ने भीतर से बाहर आकर के संदेशा दिया मीराबाई को, कहा कि बाई जी क्षमा करना, भीतर से गुरुजी कह रहे हैं कि वो स्त्रियों का दर्शन नहीं करते, स्त्रियों को नहीं देखते, तो आपको बिना दर्शन किए ही यहाँ से जाना होगा, कृपया आप यहाँ से जाइए. आता असं म्हटल्यानंतर मीराबाईंना राग नाही आला, बरं वाईटही नाही वाटलं, थोडंसं हसू आलं. हसल्यामुळे त्या शिष्याला उत्सुकता, का हसल्या, कारण एक सुज्ञ जाणकार साध्वी स्त्री विनाकारण हसत नाही, आणि स्त्रीच्या जातीने विनाकारण हसू पण नाही. स्त्रीच्या जातीने विनाकारण हसू नये, कारण तिच्या हसण्याचा कोण काय अर्थ काढेल काही सांगता येत नाही. म्हणून फार अवघड आहे. ते म्हणतात ना, लोक भाषेमध्ये म्हणे, बरं याचा आता वेगळा अर्थ काढू नका, ते म्हणतात ना हसी वो फसी, फार अवघड असतं. असं म्हटलं जातं की महाभारताचा जेव्हा भीष्माचार्यांचा शेवटचा काळ जवळ आला आणि भीष्माचार्य पांडवांना उपदेश करत होते, द्रौपदीला हसू आलं. भीष्माचार्य काय सांगत होते की आंखों के सामने पाप होते हुए देखना भी महापाप है. काय सांगत होते की आंखों के सामने पाप होते हुए देखना भी महापाप है. असं म्हटल्यानंतर द्रौपदीला हसू आलं. आता द्रौपदीला हसू आल्यानंतर पितामह भीष्माचार्यांसारखा पुरुष सिंह द्रौपदीला विचारलं, बाळा का हसलीस तू? नाही नाही असंच हसले पितामह, तुम्हाला दुखवण्याचा माझा उद्देश नव्हता, तुमचा अनादर करण्याचा माझा भाव नव्हता, सहज असले. नाही, तू कुलीन आणि खानदानी स्त्री आहेस, सांग तू का हसली? तेव्हा द्रौपदी म्हणते, पितामह आपने अभी कहा कि आंखों के सामने पाप होते हुए देखना महापाप है, तो ये महापाप आपने क्यों किया? भरी सभा में दुशासन मेरी साड़ी को खींच रहा था, फिर भी आपने विरोध नहीं किया, और आज इतनी बड़ी बातें कर रहे हो कि आंखों के सामने पाप होते हुए देखना भी महापाप है, इसलिए मुझे हसी आई. याला म्हणतात खानदानी स्त्रीच्या हसण्यातलं गांभीर्य. मीराबाईला सुद्धा हसू आलं. शिष्याने विचारलं, क्या हुआ बाई सा, आप क्यों हंसी, आप क्यों मुस्कुराई? तो कहा कि क्षमा करना, आपके गुरुजी से भीतर जाकर कहना कि मैंने सोचा था कि इस विश्व में पुरुष केवल परमात्मा है, और केवल पुरुष नहीं, पुरुषोत्तम. भगवान श्री कृष्ण कोण आहेत? पुरुषोत्तम. नुसते पुरुषोत्तम नाही, लीला पुरुषोत्तम. आणि प्रभु रामचंद्र मर्यादा पुरुषोत्तम. मैंने तो सुना था, और मुझे लगता है, ये मेरी दृष्टि है, ये मेरा विचार है कि पुरुष केवल परमात्मा है, बाकी संसार में जितने भी हैं वो सब गोपियां हैं. ये दाढी मूछ वाली भी गोपिया ही है. म्हणून आपला खरा पती जर कोण असेल तर फक्त परमात्मा आहे, आणि जो विटेवर उभा आहे. म्हणून तर मेरे तो गिरिधर गोपाल दूसरो न कोई, जाके सिर मोर मुकुट मेरो पती सोई. मला सांगायचं काय माय बापांनो, की एक ग्रंथ, एक संत, एक पंथ, एकच परमात्मा असावा, आणि त्याला आपुलसं करावं. कसं करावं? शास्त्रकार सांगतात, भावेन देवः कलया नरेंद्र, धनेन कांता, कपटेन शत्रु, सत्येन मित्र, कृपया च पुत्र, ज्ञानेन मोक्षं वशमानयन्ति. भावाने देवास, कलेने राजास, पैशाने पत्नीस, कपटाने शत्रूस, सत्याने मित्रास, करुणेने पुत्रास, आणि ज्ञानाद्वारे मोक्षाला वशीभूत करा. देवाला काय पाहिजे? प्रेम पाहिजे, भाव पाहिजे. थोर प्रेमाचा भुकेला भाव बळे आकडे, एरवी नाकडे किंवा काही न लगे एक भावची, कारण तुका म्हणे भावे भिने देवे आकारावे, तुका म्हणे भावे देवा सतारा भवावे. काय पाहिजे देवाला? अहो देवाचं सोडा, देवाला तो भाव पाहिजेच पाहिजे. माणसाला सुद्धा काय पाहिजे? खरं बोलले बरं काका तुम्ही, माणसाला सुद्धा भाव पाहिजे. अहो भाव नाही दिला ना, पत्रिकेत नाव जर टाकलं नाही, माईक मध्ये नाव घेतलं नाही, किंवा असं जरी केलं नाही, जय हरी राम राम जर नाही केलं ना, तर असं फुगतं विचारता सोय नाही. आणि काही तर निवडच फुगलेले असतात अहंकारापायी. हे फुगलेले जे आहेत ना, त्यांना एक प्रश्न मला विचारावा असा वाटतो,
काय माहिती है कि जनाब आप नहीं होते तो क्या संसार सूना हो जाता। कळतंय ना? आप नहीं होते तो क्या संसार सूना हो जाता, अरे आप नहीं होते तो क्या कत्थे का चूना हो जाता। आपके अभिमान पर हंसना आता है कि आप नहीं होते तो क्या बंबई का पूना हो जाता। पण माणसाचा अहंकार काही केल्या कमी होत नाही। फार लोक फुकतात, ते म्हणतात ना कि होटल में जाओ तो आलू बड़ा, दही बड़ा, मिर्च बड़ा, लेकिन दुनिया में एक और बड़ा निकला जिसका नाम है मैं बड़ा। साधु कहता है मैं बड़ा, संसारी कहता है मैं बड़ा। एक व्यक्ति ने साधु से पूछा, बाबा बताओ आखिर दुनिया में कौन बड़ा? तो साधु ने कहा, देखो जो मैं बड़ा के लफड़े से दूर खड़ा वो सबसे बड़ा। कळलं तर ठीक आहे, नाही कळलं तर सोडून द्या। विठ्ठल विठ्ठल। बरं मला सांगा, या जगामध्ये सगळ्यात मोठं काय आहे? पृथ्वी आहे की नहीं? पृथ्वी कहे मैं बड़ी, पृथ्वी कहे मैं बड़ी। पृथ्वी काहे की बड़ी? वो तो शेष के सिर पर खड़ी। अब शेष कहे कि मैं बड़ा, शेष काहे का बड़ा? वो तो शिव जी के गले में पड़ा। अब शिव कहे मैं बड़ा, शिव काहे का बड़ा? वो तो कैलाश पर्वत पर खड़ा। अब कैलाश पर्वत कहे कि मैं बड़ा, कैलाश पर्वत काहे का बड़ा? उसे तो रावण ने एक बार में ही उखाड़ा। अब रावण कहे कि मैं बड़ा, रावण काहे का बड़ा? वो तो राम जी के एक बाण से ही उड़ा। अब राम कहे कि मैं बड़ा, राम काहे का बड़ा? वो तो हनुमान जी के हृदय में खड़ा। तो सबसे बड़ा कौन? सबसे बड़ा भक्त, सबसे बड़े संत। म्हणून तर म्हटलं जातं ना की साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगी। सर्वात मोठे संत आहेत आणि त्यांच्या जवळच सुख आहे, म्हणून तर सुख वसे हेची ठाई बहुपाई संताच्या। सुख त्यांच्या जवळच आहे, देवाजवळच आहे, म्हणून म्हटलं जातं आराम चाहता है तो आराम की तरफ। शब्द कळतायत ना? आराम चाहता है तो आराम की तरफ, और हराम चाहता है तो जा हराम की तरफ। आराम आणि विश्राम ज्याच्या नामाने प्राप्त होतात त्याला राम म्हणावं। म्हणून तर सो सुख धाम राम असनाम, अखिल लोकदायक विश्राम, अखिल लोकदायक विश्राम, मंगल भवन अमंगल हारी, प्रभु सुदशरथ अजिर बिहारी, श्री राम जय राम जय राम, श्री राम जय राम जय जय राम, जय राम। सो सुख धाम राम असनाम, अखिल लोकदायक विश्राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय जय राम। म्हणजे काय? तो परमात्मा सुखाचा सागर आहे, सुखाचा सिंधू आहे आणि त्याची प्राप्ती मला व्हावी असं प्रत्येकाला वाटतं। म्हणून देव आपुलासा करायचा असेल तर फक्त भाव, देवा कारणे भाव तस्मात् काही न द्यावे लगे फारस, झाले एक चित्त तरी एवढ्यासाठी नका करू आता हात देवा कारणे भाव तस्मात्, देवा कारणे भाव तस्मात्, देवा कारणे भाव तस्मात्। देवाला भाव पाहिजे। बरं, भावेन देवा हा कलया नरेंद्र, कलेने राजा वशीभूत होतो। पांडवांनी विराट नगरीमध्ये विराट राजाकडे जेव्हा ते राहिले होते वनवासाच्या काळामध्ये, राजाला कला दाखवली वशीभूत केलं। धनेन कांता, पत्नीला जर वशीभूत करायचं असेल, वश करायचं असेल म्हणजे मुठीत ठेवायचं असेल तर काय पाहिजे? लाडोळ्याची पुरुष मंडळी झोपेत गेले की काय? काय पाहिजे? वा वा वा, काय हुशार माणसं। बरोबर आहे। जोपर्यंत पैसा आहे, नाथ महाराज वर्णन करतात, नाथांची ओवी फार सुंदर आहे। धनवंत पुरुषासी श्री लवटव करी कैसी, तुकडा देखुणी शुणी जैसी, हलवी पुच्छासी कुकांत, त्या धनाची ओय तुटी
श्री वसवसुनी लागे पाठी, आता नावडे तुमच्या गोष्टी रागे उठी फडफडोनी. पैसा आला, महिन्याला पगार हातात पडला की पत्नीचं वर्तन पाहण्यासारखं. पत्नी पुढे पुढे करते, चहा करून देऊ, दूध करून देऊ, पाय चोपून देऊ, डोकं दाबून देऊ, त्याची मुंडी दाब मुंडी. एवढंच काय, त्याच्या पुढे काय म्हणते. आता विदर्भात तो पदार्थ आहे म्हणजे पिठाचा उपमा, गव्हाच्या पिठाचा उपमा, त्याला उक्कड पेंडी म्हणतात. काय म्हणतात. मग ही प्रेमाने म्हणते, चहा नको का तुम्हाला, मग कॉफी नको का, मग तुम्हाला उक्कड पेंडी करून देऊ का. उक्कड पेंडी नाही, गवताची पेंडी ठेव त्याच्या पुढे. एवढं प्रेम उतू जातं बाईचं. पण कशामुळे. फक्त क्षमा असावी बरं. सगळ्या काही सारख्या नाही, पाची बोटं काही सारखे नाहीत. काहींचं खरंच प्रेमही असतं. पण एक लक्षात घ्या, धनवंत पुरुषासी श्री लवटव करी कैसी. म्हणजे काय. धनवंतालागी सर्व मान्यता हे जगी, माता पिता बंधुजन सर्व मानिती वचन. म्हणतात ना की पैसे तेरे तीन नाम परशु परशा परशुराम. माणसाला महत्व नाही, पैशाला महत्व आहे. म्हणून धनेन कांता, पत्नीचं प्रेम नवीन नवीन. मी तर सांगून जाते, लक्षात ठेवा. जमलं तर एकदा का लग्न झालं, मुलं बाळ झाले की खरं प्रेम करायचं नाही, फक्त प्रेमाची ॲक्टिंग करायची. तुम्ही म्हणाल काय सांगताय ताई. हां अहो, 2 वेळेला जे गिळायला मिळतंय ना त्याचे सुद्धा वांदे होतील. असा मंत्र सांगू नका आम्हाला. बरं मी हे का सांगते त्याचं कारण आहे. बरं तुम्ही आसक्त झालात तर दुर्गती होईल जडभरतासारखी. आसक्ती होऊ नये म्हणून सांगते. आसक्ती म्हणजे अटॅचमेंट. माझी पत्नी, माझी मुलं, माझा परिवार. आसक्ती जी आहे ना ती दुर्गती करते. आसक्ती शब्द कळतोय ना. आसक्ती वाचला असेल ना ग्रंथामध्ये. त्याच्यामध्ये आसक्ती झाली, जडभरताची आसक्ती हरणामध्ये झाली. आसक्ती आसक्ती है, आसक्ती जा नहीं सकती. कळालं का. तुमच्याकडे बघून मला बिलकुल वाटत नाही काही कळालं म्हणून. असो काही हरकत नाही, फार डोक्याला ताण देऊ नका. काय असतं माहिती आहे का, कीर्तनामध्ये बहुतांशी लोकांना वाटतं इथं बोलणं फार सोपं आहे. पण तुमचे 1000 डोळे माझ्याकडे बघतायत, मी 2 डोळ्यांनी तुमच्याकडे बघते. बरं बोलताना वाक्यरचना चुकता कामा नये, स्वर जाता कामा नये. बरं बोलता बोलता बॅक माइंडला म्हणजे अनकॉन्शियस माइंडला चाल आठवायची, चोपाई आठवायची, श्लोक आठवायचा, दोहा आठवायचा. त्याला योग्य पद्धतीने डबल चाली होऊ नये याचं भान ठेवायचं. पुन्हा श्लोक उच्चारला गेला पाहिजे, तोही शुद्ध उच्चारला गेला पाहिजे. पुन्हा ओवी आठवली पाहिजे. पुन्हा अभंग आपण सोडवतोय की नाही त्याचं भान ठेवलं पाहिजे. आणि लोक खुशाल म्हणतात तुम्हाला काय कमी आहे. हा काय कमी आहे का बौद्धिक श्रम. इथं बोलणं म्हणजे अगोदर साठवायचं. काय म्हणते. अगोदर साठवायचं, वेळेवर आठवायचं, नंतर तुम्हाला पटवायचं. पटवायचं म्हणजे पटवून सांगायचं. नाही पटवता आलं की कटवायचं. विठ्ठल विठ्ठल. असो. धनेन कांता कपटेन शत्रु सत्तेन मित्र कृपया च पुत्र ज्ञानेन मोक्षम वशमानयंती. तर देवाला आपुलसं करायचं असेल तर फक्त प्रेम आणि भाव अपेक्षित आहे, दुसरं काही नको. फक्त देवाला, देवांच्या देवाला. देवता भरपूर आहे. अधिष्ठातू, मर्त्य, नैमित्तिक आणि नित्य हे 4 प्रकार शास्त्रामध्ये आहेत. अधिष्ठातू म्हणजे काय थोडं लक्ष द्या, मी फार विस्तार नाही करणार. जोपर्यंत गाव आहे तोपर्यंत ग्रामदेवता, जोपर्यंत घर आहे तोपर्यंत गृहदेवता. म्हणजे वास्तू आहे तोपर्यंत देवता आहे, वास्तू संपली देवतेचं अस्तित्व संपलं. अधिष्ठातृ. मर्त्य म्हणजे मरणारे. मग तया पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे आणि येऊ लागती माघारे मृत्यूलोका. जोपर्यंत पुण्य तोपर्यंत इंद्र हा इंद्रपदावर राहतो. पुण्य संपलं की इंद्र खाली येतो. बरोबर ना. तुमच्या भाषेत सांगते. जोपर्यंत नवरदेवाला हळदाची उटी असते तोपर्यंत नवरदेवाचं किती कौतुक असतं मावशी. अंगाला हळद आहे तोपर्यंत साजूक तुपातला शिरा, शेवया, ड्रायफ्रुट्सचा लाडू, हे खा ते खा, किती कौतुक असतं. बाई बाई देवाचं एवढं कौतुक नाही, एवढं कौतुक त्या नवरदेवाचं असतं. पण कुठपर्यंत. अंगाची हळद फिटत नाही तोपर्यंत. बरोबर ना. एकदा का हळदाची उटी उतरली, हळद उतरली, गंग्या घास काप आणि गंगू भांडे घास. बरोबर आहे ना. यालाच म्हणावं इंद्रपद. इंद्रपद पण असंच आहे. म्हणजे पुण्य संपलं की तू खाली ये बाबा. ते तंभुक्त्वा स्वर्ग लोकम विशालम क्षीणे पुण्य मर्त्य लोकम विशंती एवं त्रयी धर्म मनुप्रपन्ना गतागतम काम कामा लभन्ते. तुकामने जाती पुण्यक्षय अधोगती. अजून सोपं करून सांगते. नवीन नवीन लग्न झालं की पती पत्नी फिरायला जातात. तुमच्याकडे जातात का देवदर्शनाला.
जरा मान हलवत चला. नाही, बरेच लोक कीर्तनात असे बसतात, त्यांच्याकडे पाहिल्यावर असं वाटतं साऱ्या जगाचं संकट याच्यावरच आलंय. असे उदास चेहरे घेऊन बसू नका. आम्ही परत येतो नाही येतो. तर देवदर्शनाला जेव्हा जातात असं म्हटलं जातं, फिरण्याचा आनंद कुठपर्यंत? जोपर्यंत खिसा गरम आहे तोपर्यंत. खिसा गरम असणं म्हणजे वा वा, कळतं तुम्हाला. तुमची भाषा बोललं की तुम्हाला लय कळतं. पण मग जोपर्यंत खिशात पैसे तोपर्यंत फिरण्याचा आनंद आहेच की. मग हे पती पत्नी फिरायला जातात आणि जोपर्यंत पैसा असतो तोपर्यंत भरपूर फिरतात. पैसा संपला की हा तिला म्हणतो, हे बघ घालीन लोटांगण मोकळं पटांगण. आणि मग तो म्हणतो, हे बघ आता पटांगण मोकळं झालंय, पैसा संपलाय आणि आता फक्त एकच काम राहिलंय. काय? घालीन लोटांगण, वंदीन चरण आणि डोळ्याने पाहिन रूप तुझे. मी बघतो तुला आणि तू बघ मला. पैसा संपला, चल घरी. आता काही पाहण्यात तथ्य नाही. हे काय आहे? उदाहरण का दिलं? म्हणजे फिरण्याचा आनंद कुठपर्यंत? पैसा आहे तोपर्यंत. तसं इंद्रपदाचा आनंद कुठपर्यंत? पुण्य आहे तोपर्यंत. जैसे वेश्याभोगी कवडा वेचे, मग दार हिचे पुणे तियेचे, तैसे लाजीरवाणे दीक्षिताचे काय सांगू माऊली म्हणतात. ते मरते म्हणजे मरणारे. बरं, नैमित्तिक म्हणजे नेमलेले आणि नित्य म्हणजे नाही घडविला नाही बैसविला. असे जे देव आहेत त्या देवांचा देव तो हा देवांचाही देवा, तो हा देवांचाही देवा, तो हा देवाचाही देवा, तो हा देवाचाही देवा. बळीया पंढरी राम, बळीया पंढरी राम. तो हा देवाचाही देवा, तो हा देवाचाही देवा. बळीया पंढरी राम, बळीया पंढरी राम. तो हा देवांचाही देव, बळीया माझा पंढरीराव. तो परमात्मा देवांचा देव आहे, म्हणून आपुला तो एक देव करून घ्यावा. तेने विन जीवा सुखनो, हे त्याच्याशिवाय सुखाची प्राप्ती तुम्हाला स्वप्नातही होऊ शकत नाही. कारण संसारामध्ये सुख नाही. बरोबर आहे ना? आता नाही म्हणता आणि कीर्तन झाल्यावर अशी घाई पडते तुम्हाला. बरं मला सांगा, खरं सांगा, तुम्ही इथे येण्याच्या अगोदर घरी होते ना? तुमच्या डोक्यात रामायण, भागवत, गाथा, ज्ञानेश्वरी, कोणतं भगवत चरित्राचं चिंतन चालू होतं का? खरं सांगा, नव्हतं ना? मग कशाला खोटं म्हणता की संसारात सुख नाही? फार सुख आहे, फार आनंद वाटतो तुम्हाला. आता तर वाटच बघत असाल केव्हा एकदाची घरी जाते मी. पुरुष मंडळी सुद्धा, यांच्या डोक्यात काय? पुरुषांच्या डोक्यात पण तेच. बाल्या, बाल्याची माय, बाली, अंदा बायदाची खोली. झालं. याच्या पलीकडे माणसांच्या डोक्यात काही नसतं. क्षमा मागून बोलते, ही वास्तविकता आहे. बरं मला सांगा, आता 2 तास कीर्तनात गेले दादा, बरोबर आहे ना? 22 तास संसारात गेले की नाही? मग बुद्धीचा विषय हरी आहे का संसार आहे? हरी कसं? 22 तास बुद्धीमध्ये संसार होता ना. इथं येईपर्यंत काय होतं डोक्यात? मग कसं? विषय तो त्यांचा झाला नारायण नाही, संसार. विषय तो त्यांचा झाला, विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा झाला
आपल्यासाठी नाही. एक विषय तो सकळांचा हरी, आपल्या बुद्धीचा विषय मात्र संसार आहे. आणि म्हणून आपल्याला संसारच आवडतो. एक लक्षात घ्या, संसारामध्ये सुख नाही तरी सुद्धा माणसं पदोपदी तिथंच डोकं घालतात की नाही. संसार म्हणजे काय लक्षात राहील अशी व्याख्या सांगते. पदोपदी लाता खाऊनही माणसं जिथंच डोकं घालतात. पदोपदी लाता खाऊनही माणसं जिथंच डोकं घालतात त्याला काय म्हणायचं, संसार. कोणी जर तुम्हाला विचारलं ना संसार म्हणजे काय, तर सांगायचं पदोपदी लाता खाऊनही माणूस जिथंच डोकं घालतो त्याला म्हणायचं संसार. खरंच पत्नी लाता मारते. आता तुम्ही म्हणाल नाही हो पत्नी कुठं लाता मारते का. एक लक्षात घ्या, परिवारातली माणसं ही लात जरी मारत नसले ना तरी शब्दांच्या लाता मारल्याशिवाय राहत नाहीत. आणि ही वास्तविकता आहे. तुम्ही बघा रामायणामध्ये रावणाने लात मारली बिभीषणाला, जागा झाला बिभीषण. लात खाल्ल्यानंतर सुद्धा लातेने जेव्हा प्रहार केला रावणाने, त्याच लातेला हात लावून म्हणजे त्याच पायाला हात लावून काय म्हणतात बिभीषणजी स्वर्ग. तुम पीतु सरिस भले मोहि मारा, तुम पीतु सरिस भले मोहि मारा, राम भजे हितनाथ तुम्हारा, राम भजे हितनाथ तुम्हारा, मंगल भवन अमंगल हारी, द्रवहु सुदशरथ अजिर बिहारी, श्री राम जय राम जय राम, श्री राम जय राम जय राम. तुम पीतु सरिस, तू जरी मला लात मारली ना तरी तू कसा आहे बापासारखाच. मोठा भाऊ बापाच्या जागेवर असतो. मला सांगायचं काय तुम्हाला की संसारामध्ये आसक्त होऊ नका, कारण सुख नाही, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. एक वाक्य सांगते, कदाचित याचा तरी विचार करा. नाही 2 तासाचं कीर्तन लक्षात राहिलं तरी चालेल, एवढं लक्षात ठेवा. संसारामध्ये जगतामध्ये कोणीच आपल्यावर प्रेम करत नाही. या जगामध्ये या संसारामध्ये कुणी आपल्यावर प्रेम करत नाही. आपल्यापासून जे सुख मिळतं त्या सुखावर सगळे प्रेम करतात. कदाचित ते पटणार नाही पण हे कटू सत्य आहे. 70 साल का बूढ़ा मर जाए तो इतना दुख नहीं होता, 25 साल का बेटा मर जाए तो बहुत दुख होता है. क्यों? क्योंकि 70 साल का बूढ़ा किसी काम का नहीं था, 25 साल का काम वाला था और कमा के हमें खिलाता, हमें पालता पोसता, हमारे बुढ़ापे की लाठी बनता, सहारा बनता. इसलिए 25 साल का बेटा जब मर जाता है तो दुनिया हाय हाय कहते हुए रोती है, छाती पीट करके रोती है. एक लक्षात घ्या, त्या मुलाशी काही घेणं देणं नाही. मुलापासून मिळणारं जे सुख आहे त्या सुखाशी तुम्हाला घेणं देणं आहे. अहो जो माणूस मेलाय त्याच्याशी लोकांना काही घेणं देणं नसतं. तो मेला काय आणि जगला काय, एवढा माणूस पराकोटीचा स्वार्थी आहे की स्वार्थाच्या पलीकडे त्याला काहीच दिसत नाही. आणि हे फार कटू सत्य. हे कळण्यासाठी माणसाची तेवढी बुद्धी पारमार्थिक असावी लागते. पण ते आपलं कसं आहे माहिती आहे का, आपला परमार्थ सुद्धा असा चाललाय, गंगी दळती आणि पोरग रडतंय. हे आपलं जीवन असं आहे. कसं गंगी दळती आणि पोरग रडतंय, रुपया महिना हळूच का होईना. हे असलं जीवन जगून काय उपयोग आहे. 2च दिवस जगा पण चांगलं जगा ना. आयुष्य आहेच किती दिवसाचं, 7 दिवसाचं. तुम्ही म्हणाल 7 नाही ताई 100 वर्षाचं आहे. 100 वर्षाचं पण मोजून 7च दिवस येतात ना, फिरून तेच. सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार पुन्हा सोमवार. आहे का काही बदल? काहीच नहीं। सोमवार को जन्म हुआ, मंगलवार को बड़े हो गए, बुधवार को शादी हो गई तो गुरुवार को बच्चे भी हो गए, शुक्रवार को बीमार पड़ गए, शनिवार को अस्पताल गए और इतवार को चल बसे। राम नाम चालली प्रेत यात्रा। प्रेत यात्रेमध्ये पुढचे म्हणतात राम नाम सत्य, राम नाम मागचे म्हणतात शिरापुरी का बेत है, केव्हा 13व्याला। लोक आहेत महाराज, मरणाचं सुद्धा माणसाला काही गांभीर्य नाही। पण एक लक्षात घ्या, जगाचं त्रिकाला बाधित सत्य, जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात। प्रत्येकाला
यायचंय जायचंय, पण आपला स्वभाव असा आहे, माणूस एवढा वेडा होतो म्हणून संसारामध्ये सुख नाही. जागेवा विषयामध्ये सुख नाही म्हणती, विषय भोगी जे सुख ते साध्यंतची जाण दुःख परी काय की जे मूर्ख न सेविता न सरे, म्हणून तेने विन जीवा सुख नो हे. बरं त्याच्यामध्ये सुख नाही दुःख आहे असं तुम्ही म्हणतात, मग आम्ही करावं काय? तेव्हा तुकोबाराय सांगतात, आपल्या आजूबाजूला जे काही दिसतंय, एर त्याच्यासाठी शब्द वापरला, एर जे काही दिसतंय. आता एर या शब्दामध्ये काय काय येतं? धन दारा पुत्र जन बंधू सोयरे पिशोण सर्व मिथ्या हे जाणून, शरणरी घा देवासी हे सर्व माईक एक क्षणिक आहे, क्षणभंगुर हे जाणारं आहे. आणि हे जे काही तुमच्या जवळ आहे, पत्नी मुलं बाळ पैसा प्रॉपर्टी जेवढं काही, यापासून दुःखाची जणिती म्हणजे उत्पत्ती, आणि त्या उत्पन्न झालेल्या दुःखाला आदी नाही, अंत नाही, सुरुवात नाही, शेवट नाही. अभंगाच्या दुसऱ्या चरणात दुःखाची जनती रती माईके हो, दुःखाची जनती दुःखाची जनती रती माईके दुःखाची जनती एरती माईके दुःखाची जणिती नाही अदिअंती अवसान. जे काही दृष्टिगोचर होते ते सगळं काही जाणारं आहे. आणि म्हणून आपल्या दृष्टीला दिसणारं काय आहे? धन आहे, दारा आहे, पुत्रजन आहेत, हे सर्व कसे आहेत? क्षणभंगूर आहेत. चांगली पत्नी मिळाली सुख आहे, मनासारखी मिळाली सुख आहे, मनासारखी नाही मिळाली तर दुःखच आहे ना. कर्कशे संगती दुःख उदंड फजिती. मग लागू होतं की नाही दुःखाची जनिती? आपण म्हणतो ना गाय जनली. गाय जनली म्हणजे गाय व्याली. आता काही भागामध्ये जनली हा पण शब्द वापरतात बरं. मग त्याचा अर्थ होतो व्याली, प्रसूत झाली, प्रसवली. जनिती म्हणजे उत्पत्ती. मग आता पत्नी चांगली निघाली तर सुख आहे, मुलगा चांगला निघाला. झोपले का काय सगळेजण? बरोबर ना. मुलगा हरिभक्त परायण निघाला,
समाधान वाटतं. नाही बाबा काही का होईना, आपला मुलगा चांगला आहे, लेकरू चांगले. ऐका पुरुष मंडळी, तरुण बांधवांना विशेषत्वाने सांगते, एकतर देवभक्त बना नाहीतर देशभक्त बना. काय म्हणते? एकतर देवभक्त नाहीतर देशभक्त, पण तिसरं बनू नका, देशी भक्त. आहेत का गावात तुमच्या? असतीलच, कारण एकही गाव असं नाही महाराज. आणि आम्ही जेव्हा ओरडून ओरडून सांगतो ना, तेव्हा लोक म्हणता हो ह भ प राहू द्या, तुम्ही कशाला बोलताय ह्याच्यावर, तुम्हाला ह्याच्यातलं काही कळतं का? मग कशाला सांगता आम्हाला? आम्ही जेव्हा लोकांना म्हणतो बिडी पिऊ नका, ते उलटा आम्हाला शिकवतात, तुकडम टाकडम महत् पुण्यम, एक एक सुरका गंगा स्नानम सकट बिडी कन्यादानम. आम्हाला शिकवतात लोक. आम्ही सांगतो गांजा दारू मत पियो यारो अक्कल गुम हो जाती है, अपने पल्लों का दाम खर्च कर मुख में मिट्टी आ जाती है. बरोबर की नाही? काही कळालं का परत एकदा सांगू? पिणाऱ्यांना आम्ही एवढं सांगत असतो, अरे बाबा तुला एवढीच प्यायची हौस आली ना, तर जाम पर जाम क्यों पीते हो भाई, रात बीती सुबह उतर जाएगी. बरोबर ना? जाम पर जाम क्यों पीते हो, रात बीती सुबह उतर जाएगी, एक हरिनाम का प्याला पी ले तेरी सारी जिंदगी सुधर जाएगी. पण लोक एका कानाने ऐकून घेतात, दुसऱ्या कानाने सोडून पण देतात. आता कीर्तन झालं की तुम्ही जाग्यावरून उठणार, कपडे झटकणार, ताई बाई तुझं तुलाच राहू दे. बरोबर ना? असं करू नका. एक लक्षात घ्या, हरिनामामृत सेवी सावकाश, मोक्ष त्याचे भूस दृष्टी पुढे. म्हणून मनुष्य देह पुन्हा पुन्हा नाही. मुलगा असा असावा कसा, ऐसा पुत्र देई संता जया आवडे पंढरी नाता, कन्या तरी ऐसी देई जैसी मीरा मुक्ताबाई. मुलगा चांगला निघाला तर समाधान वाटतं, पत्नी चांगली असली समाधान वाटतं. म्हणजे काय, हे सगळं काही चांगलं असेल, अनुकूल असेल तर सुख देतं, जर अनुकूल नसेल, प्रतिकूल असेल तर दुःखाची जनिती. आणि मग त्या उत्पन्न झालेल्या दुःखाला सुरुवात नाही, शेवट नाही. तुकोबाराया त्याचा अंत केव्हा होईल म्हटले, आपला जेव्हा अंत होईल तेव्हा दुःखाचा अंत होईल. पण आम्हाला तर आमचा अंत होण्याच्या अगोदर त्याचा अंत करायचा आहे. कशाचा? दुःखाचा. मग उपाय काय? उपाय एकच, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा 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 रखुमाई, रती माई के दुःखाची जनिती नाही अदियंती अवसानी. म्हणून तुम्ही त्या अविनाशी परमात्म्याचं चिंतन करा. अविनाश करी आपुली आईचे, लाभी मना पिसे गोविंदाचे. अविनाशी परमात्म्याचं चिंतन केल्याने लाभ काय होईल? तो परमात्मा तुम्हाला आपल्याप्रमाणे बनवेल. तुका म्हणे आळी जीवे नुरेची वेगळी. कारण की चिंतने चिंतने तद्रूपता. चिंतन करत असताना त्या अवस्थेला जशी ती भिंगुरटी आळी होते, बरोबर आहे ना, भिंगुरटी जशी आळीमध्ये परिवर्तित होते, तद्वत भगवंताचं भजन करीत करीत, नामस्मरण करीत करीत जेव्हा देहाध्यास निघून जातो, देहाध्यास मी देह आहे हा भाव जेव्हा राहत नाही. बरं आता सध्या जे चालू आहे ते देहाच्या अवतीभोवती चालू आहे की नाही? देहाचे चोचले पुरवण्यातच आयुष्य चाललंय ना. संसारी माणसाचं सोडा, पारमार्थिकाची बुद्धी सुद्धा देहाच्या पलीकडे जात नाही. पारमार्थिक माणूस सुद्धा देह केंद्रितच जीवन जगतो. क्षमा मागून बोलते. आपल्या संतांनी म्हटलेलं आहे, अष्टभोग भोगणे माते नाही चाड. 8 प्रकारचे भोग वारकऱ्यांनी सुद्धा भोगू नये. कोणते 8 प्रकारचे भोग?
ऐका, सुगंध वनिता वस्त्र गीत तांबूल भोजन शय्या कुसुमचैव भोगा अष्टकम मुदारुतम. हे 8 प्रकारचे भोग वारकऱ्याने याचा आश्रय घेऊ नये. सुगंध, बॉडी स्प्रे वापरणं हे वारकऱ्यासाठी काही गरजेचं नाही आहे. हे खूप साधक दशेमध्ये असलेल्या लोकांसाठी आहे. सुगंध, वनिता, वनिता म्हणजे स्त्री, वनिता नावही असू शकतं पण वनिता म्हणजे स्त्री. सुगंध वनिता वस्त्र, रेशमी वस्त्र परिधान करू नये. आजही आळंदीमध्ये सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये जाड काठाचं धोतर चालत नाही. आजही पूर्णतः मुंडन केलेलं असतं, दाढी केलेली असते, केस बिलकुल वाढवण्याचा तिथे एक परिपाठ नाहीच आहे. म्हणजे गुरुजन ज्या पद्धतीने आचरण करतात त्याच पद्धतीने विद्यार्थ्यांनी सुद्धा आचरण करावं असा नियम आहे. सुगंध वनिता वस्त्र गीत, गीत पिक्चरचे गाणे वारकऱ्याने ऐकू नये. मग जिथे गाणेच ऐकले जात नाही तिथे पिक्चरच्या चाली नसाव्यातच, वारकरीच चाली असाव्यात. म्हणून सुगंध वनिता वस्त्र गीत तांबूल, तांबूल म्हणजे विडा, पान खाणं. पान खाणं सुद्धा एक प्रकारचा भोगच आहे. आणि वारकऱ्याने पान खाऊ नये, लाल तोंड करून कथा कीर्तनामध्ये बसू नये. पण अतिशयोक्ती होते, बऱ्याच वेळा पाहायला भेटतं. जे बोलू नये, वक्तव्य करणं, कदाचित काही लोक म्हणतील तुम्ही एवढ्या मोठ्या झालात का असं बोलतायत. पण अशी सुद्धा परिस्थिती मी पाहिली आहे की तोंडामध्ये तंबाखू आहे आणि चाल चालू आहे. सांगा काय उपयोग आहे गळ्यामध्ये तुळशीची माळ घालून? काहीच उपयोग नाही ना. म्हणून सुगंध वनिता वस्त्र गीत तांबूल भोजन. आपण भोजनप्रेमी आहोत, भजनप्रेमी आपण नाही. आपलं भजनावर प्रेम आहे का? आपलं भजनावर प्रेम आहे का भोजनावर प्रेम आहे? जीवा लाचावली भोजना दुग्ध शर्करा उत्पन्न. जीवा लाचावली भोजना म्हणजे आपल्याला भोजनाविषयी प्रेम आहे. पूज्यश्री डोंगरेजी महाराज फार सुंदर वर्णन करायचे. जिसका भोजन सरस होता है ना उसका भजन निरस होता है. जिसका भोजन सरस उसका भजन निरस, लेकिन जिसका भजन सरस उसका भोजन निरस होता है. ते आपलं कसं आहे, आपल्याला फक्त चांगलं खायला पाहिजे. शिरापुरी सीताराम, मालपुआ राधेश्याम आणि पिठलं भाकरी ज्ञानोबा तुकाराम. आणि आता वारकरी पिठलं भाकरी खात नाही. वारकऱ्याला खूप चांगले दिवस आलेत. लोक आता ज्ञानोबा तुकाराम, संध्याकाळी गुलाबजाम. म्हणजे मला सांगायचं काय, पण अति हे पण जिभेच्या आहारी जाऊ नये. म्हणजे सुगंध वनिता वस्त्र गीत तांबूल भोजन शय्या कुसुमचैव भोगा अष्टकम मुदारुतम. हे 8 प्रकारचे जे भोग आहेत त्याचा आश्रय वारकऱ्यांनी घेऊ नये. आणि कसं जीवन असावं त्याचं साधूसारखं, देह केंद्रित नाही, देहाध्यासाच्या पलीकडे गेलेलं. म्हणून अविनाश करी आपुले आईसे लावी मना पिसे गोविंदाचे. आणि या चंचल मनाला गोविंदाचं पिस लावा. कारण मनाला पिस भलता सलत्याचं लागतं. पिस म्हणजे वेड, म्हणून देवाचं पिस लावा. बराच वेळ झाला, काही सुज्ञ साधकांनी शेवटचा प्रश्न विचारला. आता आपलाही वेळ संपत आलाय की देव आम्ही आपुलासा करू, देवाचं चिंतन करू. तर काही सुज्ञ साधकांनी प्रश्न विचारला की आम्ही देवाला आपुलसं करू, देवाचं चिंतन करू, देवाचं पिसही मनाला लावून घेऊ, पण हे सर्व केल्याने आमचा लाभ काय होणार? म्हणजे परमार्थ करताना सुद्धा फायदा तोटा लोक पाहतात. तेव्हा तुकोबाराय 1 नाही 2 फायदे सांगतात. पहिला फायदा मरण संपून जाईल, दुसरा फायदा उत्तम कीर्ती या जगामध्ये उरेल. ज्ञानोबारायांसारखी तुकोबारायांसारखी अभंगाच्या शेवटच्या चरणात बोला. तुका म्हणे का मरणेची सरे, तुका म्हणे का मरणेची सरे, तुका म्हणे का मरणची सरे, तुका म्हणे का मरणची सरे, तुका
दुःखाची जनती उत्तमाची उरे कीर्ती मागे उत्तमाची उरे कीर्ती मागे हेरती मागे दुःखाची जनिती हेरती मागे दुःखाची जनिती आई आधी अति अवसान नाही 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 आधी नाही आधी आधी अवसान अवसान नाही नाही आधी ये रे तिमाईक जनते ये रे तिमाईक दुःखाचे जनते आवता
इशारा लक्षात आला दागिन आता पण थोडं बोलू द्या. तुम्ही म्हणाले एवढं बोलण्यात अजून समाधान नाही का तुमचं? 1-2 मिनटं. तुका म्हणे एका मरणीची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे एरती माईके दुःखाची जणिती नाही अदियंती अवसानी किंवा अवसान यथामती यथावकाश धावत्या वेगाने. अभंगाच्या 4ही चरणाचा भावार्थ मी माझ्या अल्पमतेने तुमच्यासमोर मांडलेला आहे. आज आपल्या लाडोळे गावातील अखंड हरिनाम सप्ताहातील 6व्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्या वाट्याला आली. सर्व सप्ताह कमिटीचे कार्यकर्ते, ग्रामस्थ मंडळी, तरुण बांधव सर्वांना अंतःकरणापासून धन्यवाद. खूप सुंदर नियोजन केलं आणि आपल्या सप्ताहामध्ये गावामध्ये मला कीर्तनाच्या सेवेसाठी निमंत्रित केलं त्याबद्दल अंतःकरणापासून धन्यवाद. बोलण्याच्या ओघात वाणी दोषामुळे काही चुकलं असेल मनसा वाचा कर्मणा तर माझी बुद्धीची न्यूनता, बुद्धीचा दोष समजून क्षमा करा आणि चांगलं असेल ते घेऊन जा. चांगलं म्हणजे ज्ञान घेऊन जा आणि वाईट असेल ते टाकून द्या. तर करविली तैसी केली कटकट वाकडे की नीट देव जाणे. काही सूचना देतील कार्यकर्ते पण ज्ञानदेव तुकाराम होईपर्यंत कोणी उठू नका. ज्ञानेश्वर पाऊले